स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। सध्या मुलांच्या शाळेला लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि मुलं घरी असल्यानंतर मुलांना काही ना काही वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात। त्यामुळे आज मुलांसाठी स्पेशल मी बनवणार आहे हेल्दी आणि कुरकुरीत असा नाश्ता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मुलांसाठी कोणताही नाश्ता करायचा असेल तर त्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करावा, मैदा शक्यतो टाळावा। तर मी इथे मैद्याचा वापर करणार नाही। 2 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी रवा घेणार आहे। तर यासाठी रवा बारीक असला तर अधिक चांगलं, नसेल तर तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता। जाड रवा असेल तर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यावा। मी इथे बारीक रवाच घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि या नाश्त्याला अधिक टेस्ट येण्यासाठी यामध्ये घालायचा आहे 1 चमचा ओवा। तर ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये होणारा पदार्थ आहे। तर पीठ, मीठ, ओवा सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल। तर मी इथे 4 ते 5 चमचे तेल घालणार आहे। तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा यामध्ये घालू शकता। तुपाने अधिक छान टेस्टी आणि कुरकुरीत होतो हा नाश्ता। पण तूप चांगलं असेल किंवा मग घरी बनवलेलं असेल गावरान तूप तरच यामध्ये घालावं, नाहीतर डाळडा घालू नये, कारण की मुलांसाठी आपण हेल्दी नाश्ता बनवणार आहोत। तर तेल टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व पीठ आणि तेल हाताने एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना हे पीठ थोडंसं घट्टसरच मळायचं आहे, जसं की आपण पुरीला पीठ मळतो त्याप्रमाणे, किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं तरी चालेल, पण पातळ करू नये। तर इथे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही पीठ किती घट्टसर आहे। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिट यासाठी पिठाला रेस्ट द्यायचा, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि त्यामुळे रवा फुलून निघतो आणि रवा फुलून निघाल्यामुळे पीठ थोडंसं मऊ होतं। तर इथे बघा पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे। आता तेलाचा हात लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं। त्यानंतर या पिठाचे मोठे मोठे गोळे तयार करायचे, कारण की या पिठाचे आपल्याला लाटायचे आहेत पोळ्या। तर पोळ्या लाटण्यासाठी मी इथे मोठे मोठे 4 गोळे तयार करून घेतलेत। अशा पद्धतीने गोळे तयार केल्यानंतर एक एक पोळी लाटून घ्यायची। तर मी इथे एक पोळी लाटण्यासाठी घेत आहे। तर पोळी लाटताना आपल्याला मोठी पोळी लाटायची आहे आणि पातळ पोळी लाटायची आहे, जास्त जाडसर करायची नाही। आणि इथे माझी पोळी लाटून झालेली आहे। बघा पोळी मोठी लाटलेली आहे, पातळसर लाटलेली आहे, जशी आपण रोजच्या पोळ्या लाटतो त्याप्रमाणे। आता या लाटून घेतलेल्या पोळीच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये शंकरपाळ्या तुम्ही कट करू शकता। तर मी इथे समोसा आकाराच्या शंकरपाळ्या करणार आहे, थोड्या मोठ्या मोठ्याच करणार आहे, कारण की मुलं कधी कधी चहासोबत खातात किंवा वेगळ्या प्रकारे जर कट केल्या शंकरपाळ्या तर मुलांना आवडतात। आणि या अशा पद्धतीने केलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या मुलांना खूप आवडतात आणि सर्वांनाच आवडतात। तर अशा पद्धतीने मी इथे मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या कट केल्या आहेत आणि आता या काढून घ्यायच्या आहेत। तर कट केलेल्या शंकरपाळ्या काढताना अशा डायरेक्ट हाताने काढू नयेत, तर चाकूच्या किंवा उलथणीच्या साहाय्याने हळूवार काढाव्यात, कारण की या शंकरपाळ्या लवकर तुटण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी सांगितलेले गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं मेजरमेंट अगदी बरोबर आहे। फक्त पोळी लाटताना थोडीशी पातळसर लाटायची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या बनवून ठेवल्या तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। पण एवढे दिवस डब्बा भरून जरी शंकरपाळ्या करून ठेवल्या तरी त्या राहत नाहीत, सगळेच जण खातात, सर्वांना आवडतात। तर इथे बघा हळूवार मी सर्व शंकरपाळ्या काढून घेतल्यात आणि आता याच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या। जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान रेसिपी। अशा पद्धतीने इथे माझ्या सर्व शंकरपाळ्या कट करून झाल्यात आणि इथे मी गॅसवर तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले, आता यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या। शंकरपाळ्या तेलामध्ये सोडताना हळूच सोडायच्या। तर मी इथे बघा झाऱ्यावर शंकरपाळ्या घेऊन हळूच तेलामध्ये सोडलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या हातावर तेल उडणार नाही। खाऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करू नये, कडकडीत तेलामुळे शंकरपाळ्या पटकन ब्राऊन होतात आणि मधून कच्च्या राहतात। तर या शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करावं आणि या शंकरपाळ्या छान सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात, त्यामुळे शंकरपाळ्या छान कुरकुरीत होतात। आणि याच पद्धतीने बाकीच्या सर्व शंकरपाळ्या तळून घ्याव्यात। इथे तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल शंकरपाळ्या किती कुरकुरीत झाल्यात।
तळल्याबरोबर सुद्धा एवढ्या कुरकुरीत आहेत, थोड्याशा थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होतात. तर इथे माझे सर्व शंकरपाळे तळून झालेत आणि शंकरपाळे खाण्यासाठी सध्या दोन्ही मुलं माझे घरी नाहीत. एक मुलगा मामाच्या घरी आहे आणि एक मुलगा आत्याकडे गेला आहे. तर माझा छोटा मुलगा उद्या येणार आहे, त्यामुळे मी आजच शंकरपाळे बनवून ठेवलेत. आणि सध्या मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच जण आहोत घरी. तर मिस्टरांसाठी मी केलं आहे सकाळी सकाळी गुळाचा चहा आणि ते आज चहासोबत शंकरपाळे खाणार आहेत. त्यामुळे मी आज केला आहे गुळाचा चहा. आणि गुळाचा चहा तुम्ही केव्हाही पिऊ शकता. गुळाचा चहा अजिबात फुटत नाही. गुळाचा चहाची रेसिपी आपल्या आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की पहा. आणि चहासोबत खाण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत खाऱ्या शंकरपाळ्या. खाऱ्या शंकरपाळ्या किती कुरकुरीत झाल्या आहेत मी तुम्हाला दाखवते. आणि या शंकरपाळ्या तेलकटसुद्धा होत नाहीत. इथे पाहू शकता तुम्ही शंकरपाळ्यांवरती अजिबात तेल दिसणार नाही, कारण की या गव्हाच्या आणि रव्याच्या आहेत. आणि छान कुरकुरीत झालेल्या आहेत. तर आता सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये घेतल्यात शंकरपाळ्या आणि त्यासोबत गरम गरम गुळाचा चहा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.